नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला अंदाज आला असेल की या व्हिडिओमध्ये मी काय अनाऊन्स करतो आहे किंवा काय सांगू इच्छितो आहे. अनाऊन्स वगैरे करण्या एवढा काही फार मोठा इन्फ्लुएन्सर नाही आहे मी, पण आयुष्यातले गेल्या 17-18 वर्षातले अनुभव, ज्यांना घेऊन आयुष्य जगत आलं आहे, ती आयुष्यातली खूप महत्त्वाची माणसं आणि त्यांच्याबरोबर बघितलेली स्वप्न, त्या सगळ्यांची सांगड घालत एका निर्णयापर्यंत आम्ही यावर्षी पोचलो. तो निर्णय म्हणजे आम्ही बदलापूर सोडतोय. बदलापूर सोडतोय हे ऐकायला निगेटिव्ह, थोडं नकारात्मक वाटत असेल, पण ॲक्च्युअली आम्ही कोकणामध्ये स्थायिक होतो आहे. माझा आणि माझ्या बायकोचा जन्म कोकणातलाच असल्यामुळे असं म्हणतात की कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं, आणि जन्म घेऊनसुद्धा कोकणातच आयुष्य जगायला तर त्यापेक्षा खूप मोठं नशीब लागतं. आणि मी कर्तृत्व आणि त्याला नशिबाची साथ लागते. तर खूप लोक आयुष्यभर हे स्वप्न उराशी बाळगून, काही जणांना मोजकीच वर्ष कोकणामध्ये स्थायिक व्हायचं भाग्य लाभतं, काही जणांना आयुष्यभर 7 ते 9 ते 5 या नोकरीमध्ये शहरामध्ये अडकल्यामुळे आणि संसाराच्या जबाबदाऱ्यामुळे अडकल्यामुळे त्यातनं बाहेर पडता येत नाही. स्वप्न सगळ्यांची असतात, पूर्ण खूप कमी जणांची होतात. कमी जणांची होतात त्यांच्यामध्ये काही वेळा नशिबाचा खूप मोठा भाग असतो, आणि इच्छाशक्ती तुमची जर खूप प्रबळ असेल आणि त्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं तुम्ही एक हल्ली म्हणतात ना की तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही रोज स्वतःला मॅनिफेस्ट करत राहिलात की मला हे करायचंच आहे कुठल्याही प्रकारे, बाय एनी वे, तर देवसुद्धा तुमची साथ देतो. तर 5 वर्षापूर्वी आम्ही या घराचं स्वप्न बघितलं होतं. 2020 नोव्हेंबरला या घराचं लांजामध्ये घर बांधायचा निर्णय आम्ही घेतला होता. 2023 डिसेंबर, कोरोनाच्या पूर्ण संकटाच्या 2 वर्षानंतर अजून एक वर्ष गेलं. 2023 डिसेंबरला घर पूर्ण झालं आहे. गेली 2 वर्ष, 2024 2025, 2 पूर्ण वर्ष, जवळजवळ 4 ते 5 महिने आमचं इथे राहणं झालं आहे. मे महिना, 2 मे महिने गेले, दिवाळी, पावसाळ्यातले काही दिवस, अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये इथे काय चॅलेंजेस असतात ते सगळी बघून झालेली आहेत. आणि एक घरामध्ये एक बेसिक आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये आपल्याला ज्या काही आवश्यक सोयीसुविधा लागतात त्यांची एक तजवीज 2 वर्षामध्ये आमची करून झालेली आहे. आणि फायनली एक निर्णय आम्ही घेतला यावर्षी. निर्णय घेण्याचं प्रमुख कारण हे आमची मुलं, म्हणजे मुलांचं आत्ताचं वय, त्यांचं भविष्य, आणि शहरातलं जे आयुष्य आत्ता चाललं आहे, म्हणजे घडामोडी ज्या आपण बघतो आहे. म्हणजे माझा तर जन्म बदला चिपळूणचा, पण पूर्ण आयुष्य बदलापुरात गेलेलं. 2000 पासून ते 2012पर्यंत ची 12 वर्ष ज्युनियर कॉलेज, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर काही वर्ष ऑफिसमध्ये जॉब, या सगळ्या गोष्टी न टाळता येणारा एक अविभाज्य मुंबईकरांच्या आयुष्यातला भाग म्हणजे रेल्वे प्रवास. बदलापूर ते उल्हासनगर, घाटकोपर, अंधेरी, या सगळ्या कष्ट खाऊन झालेल्या आहेत. आणि आपल्या शिक्षणाचा, आपल्या क्वालिफिकेशनचा, आपण थोडंफार जे काही आयुष्यात अचीव केलेलं आहे त्याचा फायदा आपण जर आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नसू, फायदा म्हणण्यापेक्षा त्यांचा जो फोकस आहे किंवा त्यांचं जे टॅलेंट आहे तर त्याचा पुरेपूर उपयोग त्यांच्या भविष्यासाठी त्यांना करता यावा, आणि त्यांच्या जी काही शैक्षणिक आयुष्य आहे ते अधिकाधिक सुकर व्हावं, त्यांना त्या दृष्टीने अभ्यासामध्ये जास्तीत जास्त फोकस करता यावा, बाकीच्या गोष्टींपासून त्यांचं लक्ष दूर राहावं. जे शहरातले वेगवेगळी प्रलोभनं आहेत, नंतर रोज रोज नवीन नवीन उभी राहणारी समोरची चॅलेंजेस, सगळ्या गोष्टी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या, रेल्वेचा प्रवास म्हणा,
जे काही आपण विविध घटना बघतो आहे, म्हणजे झालं आहे असं की गेली कित्येक वर्ष मुंबईमध्ये हेच चालू आहे शहरामध्ये. बदलापूर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा ट्रेन तर खूपच कमी होते आणि त्यावेळची गर्दी आणि त्यावेळची ट्रेनची संख्या यांचं जे गणित आहे तेच गणित आज पण आहे. पण आज लोकसंख्येच्या दृष्टीने आजच्या तारखेला बघता बदलापूर सॅच्युरेटेड झालेलं आहे असं म्हणायला लागतं आहे. खरोखर जी अवस्था बघतो आहे दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची, कामाला जाणाऱ्या लोकांची, म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा स्वप्नच होतं आहे की हा ट्रेनचा प्रवास आयुष्यातनं कधी चुकेल. चांगली नोकरी मिळाली तर मला ट्रेननी प्रवास करायला लागणार नाही. असं आयुष्य जगायला मिळेल का? आणि वेडेपणा होता त्यावेळी की बाबा मी अ, रत्नागिरीमध्ये जॉब बघतो. केलेलं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, नंतर केलं IT आणि जॉब पाहिजे होता रत्नागिरीमध्ये. तेव्हा वर्क फ्रॉम होम कशाला म्हणतात, काय म्हणतात हे काय माहीत पण नव्हतं. पण वेड्यासारखे त्यावेळी रत्नागिरीत जॉब शोधलेले आहेत, जे अस्तित्वात नव्हते. तर खूप मोठा प्लस पॉईंट माझ्या आयुष्यातला गेली 13 वर्ष 14 वर्ष मी वर्क फ्रॉम होम करतो एका छोट्याशा स्टार्टअप कंपनीसाठी. आणि वर्क फ्रॉम होम करतानासुद्धा खूप कॉम्प्रोमाइजेस येतात प्रत्येकाच्या करिअरमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये. लाईक सॅलरी आणि या सगळ्यांवर काही लिमिटेशन येतात. तुमचं एक्सपोजर काही प्रमाणामध्ये हे होतं, हाईड होतं. पण प्रायोरिटी माझी पहिल्यापासून फॅमिली असल्यामुळे काय हवं आहे आणि किती हवं आहे हे माझं ठरलेलं होतं. आणि माझी बायकोही हाऊसवाईफ असल्यामुळे कोकण आणि बदलापूर या गोष्टी वेळोवेळी बॅलन्स करता येत होत्या आम्हाला. जसं दोघं पण जेव्हा वर्किंग असतं तेव्हा प्रत्येकाला उठून पाहिजे तिकडे धावता येत नाही, किंवा कोकणात घर बांधायचा स्वप्नाचा विचारच केला नसता. म्हणजे स्वप्न तर असतात, घर बांधून लोकं ठेवतात, पण तिथे जाऊन राहायला वेळ नसतो. तर फायनली आयुष्यातला असा फेज आहे आमच्या की मुलगा माझा जातो 5वीला, मुलगी आता 10वीला आहे. 10वीनंतर बदलापूरमध्ये तरी म्हणावं तसं एक कॉलेज लाईफ किंवा एक नावाजलेलं कॉलेज, तिथं तिला ॲडमिशन देऊन तिचं करिअर चांगलं घडेल. ऑब्वियसली टॅलेंट असतं ती मुलं कुठल्याही कॉलेजमध्ये जा, अभ्यास करून नाव कमवतात, चांगल्या करिअरला लागतात. पण मी 10वीपर्यंत बदलापूर गावाच्या बाहेर गेलेलो नव्हतो. 11वी-12वीला डायरेक्ट उल्हासनगर CHM कॉलेज आणि इंजिनिअरिंगला डिग्रीला डायरेक्ट घाटकोपर. तर माझ्यासाठी खूप अशा एक एक उडी मारण्यासारख्या त्या स्टेप होत्या, ज्या मला त्यावेळी झेपल्या नव्हत्या. 6 वर्ष माझ्या आयुष्यातली खूप भयानक वर्ष होती ट्रेनच्या प्रवासात मी काढलेली. म्हणजे अभ्यासाला वेळ शून्य, अख्खं आयुष्य चाललं आहे त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये. त्यावेळी पण तशा घटना घडत होत्या जशा आत्ता आपण वेगवेगळ्या चॅनलवरती बघतो आहे बदलापूरमध्ये काय होतं आहे वगैरे. आता या आजच्या परिस्थितीला अनुरूप किंवा काय म्हणू आपण जस्टिफाय करण्यासाठी या गोष्टी आज सांगायला लागतात की या घटना तेव्हा पण घडत होत्या आणि आज तर यांचं प्रमाण वाढलं आहे. रेल्वे अपघात म्हणा किंवा महिला असुरक्षितता, ज्या या चॅनलवरती गोष्टी रोज बघायला मिळतात. बदलापूर तर जगप्रसिद्ध झालं आहे सोशल मीडियामुळे. तर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातले असे जो 2 महत्त्वाचे टप्पे आहेत, मुलगा 5वीला जातो आहे आणि मुलगी 11वीला. आणि गेली 2 वर्ष त्यांनासुद्धा इथे चांगली सवय झाली आहे कोकणातल्या वातावरणाची. तर त्यांची तयारी बघूनच म्हणजे मुलाकडनंच पहिले इच्छा व्यक्त केली की आपण इकडे गावाला राहायला येऊया, माझं इकडे शाळेत नाव टाका. तर ती सुरुवात होती. आम्ही पण खूप स्ट्रॉंगली असं स्वप्न बघितलं नव्हतं, म्हणजे ठरवलं नव्हतं की आपल्याला इतक्या लवकर इकडे सेटल होता येता येईल. तर तो विचार पक्का झाला आमचा आणि मुलांच्या निर्णयाचं शिक्कामोर्तब एक कन्फर्मेशन म्हणून समजून आम्ही ठरवलं आहे त्या वर्षीपासून इकडे सेटल व्हायचं. तर या आठवड्यात एक काम होतं इकडे, त्याच्यामुळे आलो होतो. तर लगोलग शाळांमध्ये सुद्धा चौकशीसाठी गेलो होतो 5वीच्या ॲडमिशनसाठी. 11वीची ॲडमिशन ऑनलाईन असते, त्यामुळे ऑनलाईन असते 11वीची ॲडमिशन, त्याच्यामुळे ती प्रोसिजर रिझल्ट लागल्यानंतरच चालू होईल.
तर इकडे कन्फ्युजन खूप कमी आहे, कारण शाळांचे पर्याय तसे कमी आहेत. 2 सेमी इंग्लिश शाळा, 2 इंग्रजी मीडियमच्या शाळा. त्याच्यामधनं आपल्याला चूज करायचं आहे ऑब्व्हियसली सेमी इंग्लिश. तर 2मध्ये एक निवडणं खूप सोपं असतं, शहरामध्ये 10मध्ये एक निवडण्यापेक्षा. तर ते सगळं चाचपणी करून झालेली आहे. आता मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर पुढची प्रोसिडिंग चालू होतील, जे काय आहेत त्या. तर असं आहे. उद्या जाणार आहोत आम्ही परत येणं होईल एप्रिल एंडिंगला. त्यावेळी भेटूया आणि बाकीच्या गोष्टी ज्या काय घडत जातील त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न होईलच. आणि तुम्हीसुद्धा अशी काही स्वप्न बघत असाल तर नक्की त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न चालू ठेवा. नशीब साथीला असेल तर तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीचा, सगळ्यांच्या वयाचा विचार करून एक वेळ असतो निर्णय घेण्याचा, एक टप्पा असतो. त्या योग्य वेळी तो योग्य निर्णय तुम्हाला घेता आला तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं असं म्हणू शकता. नाहीतर खायला दात आहेत, चणे आहेत पण दात नाही आहेत, अशी अवस्था म्हणतात ना, तशी होते की सगळं आहे पण तिकडे जायला आपण कॅपेबल नाही आहोत गावाला, अशी परिस्थिती येते. ॲटलिस्ट गावाला जाऊन राहायचं आहे तर घरातल्या प्रत्येकाला बेसिक जेवण बनवणं, त्याच्यानंतर कपडे धुणं आणि जर तुमचं घर थोडं बाजारपेठेपासून लांब असेल तर ॲटलिस्ट 2 व्हीलर तरी चालवता येणं, या एक बेसिक कला म्हणा, कौशल्य म्हणा, आत्मसात करून घ्या लवकरात लवकर. या गोष्टी खूप उपयोगी पडतात. आणि येत नसतील या गोष्टी तर काय अडचण येते हे मला जेव्हा एका कॅलिफोर्नियाचे सद्गुरू असतं, ज्यांचा जन्म चिपळुणात झालेला, त्यांनी मला इथल्या लांजाच्या साईटची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. त्यांच्या अनुभवातून कळलं की या गोष्टी आयुष्यात उतारवयात खूप मॅटर करतात. जर तुम्हाला जेवण येत नसेल, जर तुम्हाला घरच्या रोजच्या घरगुती कामाची सवय नसेल तर काय अडचण होते. तर बाकी तुम्ही आयुष्यात किती पुढे जा, किती पैसे कमवा, मोठ्या कंपनीत जॉब करा, पण या गोष्टी येत नसतील तुम्हाला, लवकरात लवकर शिकून घ्या. तुम्ही आयुष्यात कुठेही तग धरून राहू शकाल. तिथे पैसा मॅटर करत नाही. तिथे तुम्हाला वेळेवर माणसं मिळाली नाहीत तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये उभं राहायला लागतं. तर पैसा कमी असला तरी चालेल, समाधान पाहिजे, उत्तम आरोग्य पाहिजे, चांगली हवा पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. डॉक्टर खूप नसले ऐकले तरी डॉक्टरकडे रोज जायची वेळ येत नाही, हे आवर्जून सांगावं असं वाटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.